नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। ऐतिहासिक संदर्भ नसलेली किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पूर्वी हटवा। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। किल्ले रायगड परिसरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी म्हणून शासनाने ठोस भूमिका घ्यावी। सुरेश पवार, अध्यक्ष, कोकणकडा मित्रमंडळ, महाड। किल्ले रायगड व 5 किलोमीटरचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावा, मंडळाची शासनाकडे मागणी। हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीनजीक कोणतीही ऐतिहासिक संदर्भ नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी 31 मे पूर्वी शासनाने हटवावी अशी मागणी माजी खासदार रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे। या संदर्भात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या 22 मार्च 2025च्या पत्रान्वये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यासंदर्भात भारतीय पुरातत्व विभागाने देखील समाधी संरचना व ऐतिहासिक महत्त्व याबाबत त्यांच्याकडे कोणतीही ऐतिहासिक माहिती अथवा पुरावे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट दिल्याचे निदर्शनास आणले आहे। समस्त भारतवासी यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीलगत कुत्र्याची समाधी व पुतळा उभारणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून सध्याची स्टार व युवा प्रवर्तक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची घोर प्रतारणा असल्याचे नमूद करून शासनाने राज्य शासनाच्या धोरणानुसार कोणती ऐतिहासिक पार्श्वभूमी व महत्त्व नसलेली वाघ्या कुत्र्याची समाधी नामक संरचना 31 मे 2025 पूर्वी दुर्गराज रायगडावरून कायमस्वरूपी हटवावी अशी विनंती केली आहे। दरम्यान महाडमधील शिवभक्त संघटना म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोकणकडा मित्रमंडळाने या संदर्भात शासनाला किल्ले रायगड परिसरात कायदा व सुव्यवस्था स्थिती कायम राहावी या उद्देशाने ठोस कार्यवाही करावी अशी मागणी केली असून किल्ल्यावरील असणारी वाघ्या कुत्र्याची समाधी स्वातंत्र्यपूर्व काळात शिवसमाधीची निर्मिती होत असतानाच असल्याचे नमूद करण्यात आले आहे। शासनाकडून किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याबाबत देण्यात आलेल्या निर्देशामध्ये या संदर्भात उल्लेख करण्यात आला असून किल्ले रायगडापासून 5 किलोमीटरचा परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करावा अशी मागणी केंद्रीय पर्यावरण विभाग यांच्यासह महाराष्ट्र शासनाकडे लेखी पत्राद्वारे आज केली आहे। त्याचबरोबर रायगड प्राधिकरणचा सुरू असलेला कारभार हा अधिक पारदर्शक करावा असे सूचित करण्यात आले आहे। रायगड किल्ल्याच्या विकासात्मक कामाबाबत स्थानिक शिवभक्तांच्या मताचा विचार करावा असे या अर्जामध्ये नमूद करण्यात आले आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, रायगड।